स्वामी समर्थांचे हे अनमोल आणि हृदयस्पर्शी विचार तुमच्या जीवनातील दुःख, चिंता, भीती आणि निराशा दूर करण्यासाठी आहेत. हा संदेश ऐकताना तुम्हाला मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल. जेव्हा आयुष्यात संकटे येतात, आपलेच लोक दूर जातात, मेहनतीचे फळ मिळत नाही, तेव्हा स्वामी समर्थांचा हा संदेश नवा मार्ग दाखवतो. हा व्हिडिओ पूर्ण ऐका, कारण प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाशी जोडलेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जन्माला आला आहेस तो केवळ दुःख भोगण्यासाठी नाहीस, तर स्वतःमधील परमात्म्याची ओळख करून घेण्यासाठी आला आहेस. पण अज्ञानामुळे तू बाहेर शोध घेतोस आणि आत असलेले सत्य विसरतोस. तू लोकांच्या शब्दावर जगतोस, परिस्थितीच्या वाऱ्यावर डोलतोस आणि नशिबाला दोष देतोस. पण एकदा स्वतःकडे शांतपणे पाहिलास तर कळेल की तुझ्या प्रत्येक संकटामागे मीच उभा आहे. तुला मोडण्यासाठी नव्हे, तर घडवण्यासाठी. मी तुला दुःख देतो तेव्हा लोक म्हणतात स्वामी रागावले, पण खरे पाहता मी तुझ्यातील अहंकार वितळवत असतो. कारण अहंकार असताना भक्ती फुलत नाही. लक्षात ठेव, जो मनुष्य प्रत्येक प्रसंगी मीपणा करतो त्याला मी काढून टाकतो, आणि जो स्वामी म्हणत माझ्यावर सोपवतो त्याला मी कधीही एकटे सोडत नाहीस. तू विचारतो, स्वामी माझ्याच आयुष्यात एवढी संकटे का? पण अरे, सोन्याची शुद्धता अग्नीतच कळते. आणि माझ्या लाडक्या भक्तांना मी अग्नीपासून दूर ठेवत नाही, तर अग्नीमधून तेजस्वी करून बाहेर काढतो. जेव्हा तुझे आपले तुला समजून घेत नाहीत, जेव्हा विश्वासघात होतो, जेव्हा मेहनतीला फळ मिळत नाही, तेव्हा तू खचतोस. पण त्याचवेळी तुझ्या मनाच्या गाभ्यात मी तुझी शक्ती वाढवत असतो. लक्षात ठेव, वेळ कधीही वाया जात नाही. प्रत्येक क्षण तुला काहीतरी शिकवतो. फक्त शिकण्याची तयारी हवी. काही लोक आयुष्यभर तक्रार करत राहतात आणि काही लोक त्याच परिस्थितीत प्रभूचे स्मरण करून पार होतात. फरक परिस्थितीत नसतो, फरक दृष्टिकोनात असतो. मी तुला सांगतो, जे घडले ते चुकले असे समजू नकोस, कारण जे घडले त्यातूनच पुढील मार्ग तयार होतो. तू भूतकाळाच्या आठवणीत अडकतोस, अपराधीपणात जळतोस, भीतीत जगतोस, पण वर्तमान क्षणात मी तुझ्या श्वासात आहे हे विसरतोस. जो भक्त वर्तमानात मला आठवतो त्याचे भविष्य मी स्वतः घडवतो. लोक तुला काय म्हणतील याची चिंता करू नकोस, कारण जे लोक आज तुला हसतात तेच उद्या तुझ्या संयमाला नमस्कार करतील. मी तुला यश देतो तेव्हा नम्रता शिकवतो, आणि अपयश देतो तेव्हा श्रद्धा शिकवतो. कधीकधी मी तुला थांबवतो, कारण तू चुकीच्या दिशेने धावत असतोस. तुझे अश्रू मला दिसत नाहीत असे समजू नकोस. प्रत्येक अश्रू माझ्या ओंजळीत साठवला जातो आणि योग्य वेळी आशीर्वाद बनून परत येतो. तू म्हणतोस, स्वामी माझी प्रार्थना ऐकली नाही. पण अरे, मी तुला जे मागितले ते दिले नाही, कारण जे मागितलेस ते तुझ्यासाठी योग्यच नव्हते. पालक जसा मुलाला प्रत्येक गोष्ट देत नाही, तसाच मीही भक्तांच्या हट्टासाठी, त्याच्या कल्याणासाठी प्राधान्य देतो. तुला वाटते मी दूर आहे, पण जेव्हा एकटेपणात श्वास घेतोस तेव्हा मीच त्या श्वासात आहे. जग तुझी किंमत तुझ्या यशाने ठरवेल, पण मी तुझी किंमत तुझ्या श्रद्धेने ठरवतो. म्हणूनच मोठा होण्यापेक्षा शुद्ध हो, श्रीमंत होण्यापेक्षा समाधानी हो, आणि प्रसिद्ध होण्यापेक्षा नम्र हो. जो मन शांत ठेवतो तेच खरे विजयी असतात, आणि ज्याच्या मनात द्वेष नाही त्याला कोणी हरवू शकत नाही. तू रोज माझे नाव घेतोस, पण मन मात्र चिंता धरून ठेवतोस. अरे, नाव घेताना ओझेही मला देत जा. मी तुझा भार उचलायला समर्थ आहे, पण तू तो सोडायला तयार असला पाहिजेस. जेव्हा तुला वाटते सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा लक्षात ठेव, मीच त्या बंद दरवाजाच्या आड तुला नवीन मार्ग तयार करून देत असतो. वेळ लागतो, संयम लागतो आणि विश्वास लागतो. जो भक्त घाई करतो तो थकतो, आणि जो वाट पाहतो तो साक्षीदार होतो. तू म्हणतोस, स्वामी कधी भेटशील? पण अरे, मी तर तुझ्या प्रत्येक चांगल्या विचारात, प्रत्येक सत्कर्मात, प्रत्येक क्षमेत आधीच भेटलेलो असतो. मला पाहण्यासाठी डोळे लागत नाहीत, तर अंतःकरण लागते. म्हणूनच मी सांगतो, साधे राहा, सत्य बोला, कोणाची वाईट चिंतू नका, आणि जे मिळाले त्यात माझे आभार माना. तुला सर्व काही मिळाले तर तू मला विसरशील, आणि थोडे कमी मिळाले तर तू मला आठवशील. म्हणून मी तुला नेहमी समतोलात ठेवतो. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे परिस्थितीतही सकारात्मक पाहणे. मी तुझ्याकडून मोठी यज्ञयाग मागत नाही. फक्त तुझ्या मनातील द्वेष, मत्सर, लोभ मला अर्पण कर.
मी त्याचे शांतीत रूपांतर करीन. लक्षात ठेव, शेवटी लोक नाही तर कर्म बोलतात आणि कर्मही माझ्याच न्यायालयात मोजले जातात. तू योग्य मार्गाने चाल, बाकी मी पाहतो. संकटे येतील, जातील, माणसे बदलतील, पण माझा हात तुझ्या डोक्यावरून कधीच हटणार नाही. फक्त एकच कर, जेव्हा काही सुचत नाही तेव्हा माझे नाव घे, कारण माझे नाव हेच तुझ्यासाठी सर्वात मोठे संरक्षण आहे, सर्वात मोठी शक्ती आहे आणि सर्वात मोठा दिलासा आहे. मी आहे, मी होतो आणि सदैव तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव आणि निर्भयपणे जगत राहा. स्वामींच्या या संदेशामधून तुम्हाला थोडं तरी काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करून सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.